या ठिकाणी स्वागत आहे। तर आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक बघत आहे। तर त्यामध्ये आपण आज कायरल कार्बन अँड मॉलिक्युलर कायरॅलिटी हा आपण पॉईंट बघत आहे। तर पहिल्यांदा बघूया व्हॉट इज अ कायरल कार्बन म्हणजे काय असं। तर हा कार्बन असा आहे की त्याभोवती तुम्हाला माहीत असेल की कार्बनची व्हॅलेन्सी किती असते 4 आणि एका कार्बनभोवती 4 ग्रुप असू शकतात यामध्ये। तर एका कार्बनच्या भोवती 4 ग्रुप वेगळे असतील तर त्या कार्बनला काय म्हणायचं, कायरल कार्बन असं म्हणायचं, बरोबर आहे का। एक्झाम्पल घेऊया एखादा आपण। ओके, तर हा एक कंपाऊंड आहे, या कंपाऊंडचं नाव आहे 2-क्लोरोब्युटेन्स। आता या कंपाऊंडमध्ये किती कार्बन आहेत रे? 4 कार्बन यामध्ये आहेत। आता कुठला कार्बन कायरल आहे? मगाशी मी सांगितलं की कायरल कार्बन कोणाला म्हणायचं, ज्या कार्बनभोवती 4ही ग्रुप वेगळे असतील तर अशा कार्बनला काय म्हणायचं, कायरल कार्बन असं म्हणायचं। आता चेक करूया आपण कुठला कार्बन कायरल आहे। आता यामध्ये बघा हा पहिला कार्बन आहे, या कार्बनभोवती 3 हायड्रोजन आहेत आणि इकडे कोण आहे, हा सगळा ग्रुप आहे। म्हणजे मगाशी सांगितलं की 4ही ग्रुप वेगळे पाहिजे, या कार्बनभोवती 3 हायड्रोजन आहेत, सेम आहेत, त्यामुळे तो कायरल नसणार आहे। सेकंड कार्बन चेक करा, 2 हायड्रोजन सेम आहेत, त्यामुळे तो पण कायरल नसणार आहे। हा चेक करा, 3 हायड्रोजन आहेत या भोवती पण, तो पण कायरल नसणार आहे। आता हा कार्बन जर चेक केला आपण तर बघा लेफ्ट साईडला कुठला ग्रुप आहे रे, मिथाइल ग्रुप आहे। टॉपला कोण आहे, हायड्रोजन, बॉटमला कोण आहे, Cl, आणि लेफ्ट साईडला कोण आहे, इथाइल ग्रुप आहे। म्हणजे 4ही ग्रुप कसे आहेत, वेगळे आहेत। त्यामुळं हा जो कार्बन आहे तो कार्बन कसा असणार आहे, कायरल कार्बन आहे असं आपण त्यांना म्हणू शकतो, कारण की 4ही ग्रुप कसे आहेत, वेगळे आहेत यामध्ये, त्यामुळे त्याला म्हणायचं कायरल कार्बन्स। ओके, आता हा जो कायरल कार्बन आहे त्याला वेगळ्या नावानं पण तो ओळखला जातो। काय नाव आहे त्याचे बघा, त्याला म्हणायचं अनसिमेट्रिकल कार्बन असं पण त्याला म्हणतात, किंवा त्याला म्हणतात स्टेरिओ सेंटर किंवा कायरल सेंटर, असे वेगवेगळ्या नावाने ते ओळखलं जातात। आता काय डेफिनेशन आहे रे कायरल कार्बनचे, तर बघूया डेफिनेशन आपण। The carbon in molecules which carries 4 different atom or group is called as कायरल कार्बन। तर काय डेफिनेशन आहे कायरल कार्बनचे, द कार्बन इन मॉलिक्युल्स विच कॅरीज 4 डिफरंट ॲटम्स, म्हणजे एखाद्या मॉलिक्युलमध्ये एक कार्बन आहे आणि त्या कार्बनच्या भोवती 4ही ग्रुप कसे असतील, वेगळे असतील, तर अशा कार्बनला काय म्हणायचं, कायरल कार्बन असं त्याला म्हणायचं। फॉर एक्झाम्पल हा कार्बन आहे आणि तो जो कार्बन आहे त्याला आपण असं मेन्शन करून ॲस्टेरिक या चिन्हाने आपण त्याला मेन्शन करू शकतो। ओके, तर हा झाला कायरल कार्बन्स। अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण यामध्ये, दुसरे एक्झाम्पल्स, किंवा हाच कंपाऊंड आपण वेगळ्या प्रकारे लिहू शकतो बघा। ओके, आता बघा हा जो कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड कसं आहे, कायरल कंपाऊंड आहे। का म्हणायचं रे कायरल कंपाऊंड्स, कारण की हा जो कार्बन आहे त्या कार्बनभोवती 4ही ग्रुप कसे आहेत, डिफरंट आहेत, बरोबर आहे का। त्यामुळे हे जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंड आपण कायरल कंपाऊंड असं म्हणू शकतो, बरोबर आहे का, कारण की त्यामध्ये कायरल कार्बन आहे। आता या दोन्ही कंपाऊंड जर बघितलं तुम्ही, या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे, सेम आहे, या दोघांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा आहे, सेम आहे। मग कशामध्ये डिफरन्स आहे या दोघांमध्ये,
जे ॲटमची अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये काय आहे, डिफरन्स आहे. बघा, एकामध्ये Cl कुठं आहे, राईट साईडला आहे, एकामध्ये कुठं आहे, लेफ्ट साईडला आहे. म्हणजे फक्त ॲटमची अरेंजमेंटमध्ये डिफरन्स आहे. त्यामुळे अशा कंपाऊंडला आपण म्हणू शकतो स्टिरिओ आयसोमर्स. म्हणजे हे दोन्ही कसे आहेत, स्टिरिओ आयसोमर्स आहेत. काल बघितलं आपण, व्हॉट इज अ स्टिरिओ आयसोमर्स? द कंपाऊंड विच हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, बट स्पेशल अरेंजमेंट ऑफ ॲटम आर डिफरंट आर कॉल्ड एज स्टेरिओ आयसोमर्स. तर हे दोन कंपाऊंड कसे आहेत, स्टेरिओ आयसोमर्स आहेत. बरोबर आहे का? आणि हे जे हा जो कंपाऊंड आहे हे कशात, एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत. आता हा कंपाऊंड जर आपण आरशासमोर धरला, घेतला आरशासमोर धरला, तर तो कसा दिसेल, याप्रमाणे दिसेल. त्यामुळे या दोघांना म्हणू शकतो इट इज अ मिरर इमेजेस. बरोबर आहे का? आणि लक्षात ठेवा, हे दोन्ही कंपाऊंड वेगळे आहेत. तुम्हाला जरी मॉलिक्युलर फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सारखे दिसत असतील, पण जे ॲटमची अरेंजमेंट आहे ते कसे आहे, डिफरंट आहे. कारण की एकामध्ये Cl राईट साईडला आहे, एकामध्ये लेफ्ट साईडला आहे. म्हणजे ॲटमची अरेंजमेंटमध्ये डिफरन्स आहे. बरोबर आहे का? त्यामुळे या ठिकाणीची प्रॉपर्टी पण चेंज होतात. आपण अगोदर डिस्कस केलेलं आहे की असे काही कंपाऊंड असतात की त्यांचं सगळ्या प्रॉपर्टी सेम असतात, फक्त जे ॲटमची अरेंजमेंट आहे त्यामध्ये जरी डिफरन्स असेल तरी जे मोड ऑफ ॲक्शनमध्ये चेंज होतं. फॉर एक्झाम्पल, काही कंपाऊंड असे असतात की समजा हा कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड जर कॅन्सर नीट करणारा असेल तर दुसरा कंपाऊंड कॅन्सर प्रोड्यूस करणार पण असू शकतं. काल एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, डी ग्लुकोज, एल ग्लुकोज, दोन्हींचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सगळं सारखं आहे, फक्त त्या ॲटमच्या अरेंजमेंटमध्ये डिफरन्स आहे. डी ग्लुकोज आपण खाऊ शकतो, डायजेस्ट होतं आपल्याला चांगल्या प्रकारे. एल ग्लुकोज आपण खाऊ शकत नाही, कारण ते ॲनिमल डायजेस्ट करू शकतात. म्हणजे ॲटमच्या थोडा जरी बदल झाला अरेंजमेंटमध्ये तर त्याचं मोड ऑफ ॲक्शन किंवा त्याच्या प्रॉपर्टीमध्ये बदल होत असतो. तर निसर्गामध्ये, नेचरमध्ये जर बघितलं आपण, तर असे जे कायरल कंपाऊंड आहेत त्यांचं जे प्रमाण आहे फार कमी आहे. जे नॉर्मल कंपाऊंड आहेत, सिमेट्रिकल कंपाऊंड खूप जास्त आहेत, यांचं प्रमाण थोडं कमी आहे. ओके. आणि हे जे दोन कंपाऊंड आहेत हे कंपाऊंड कसे आहेत, नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस आहेत. म्हणजे हे कसे आहेत, नॉन इम्पोजेबल आहेत एकमेकांना. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हा कंपाऊंड जर घेतला मी आणि या कंपाऊंडवर ठेवला तर ते मॅच होत नाही. आता कायरल शब्द कुठून आलेला आहे, कायरलचा अर्थ आहे हँड. आता आपले जे दोन्ही हँड आहेत हे दोन्ही हँड कसे आहेत, मिरर इमेजेस आहेत. जर हा हँड आपण मिररसमोर धरला तर आपल्याला तो याप्रमाणे दिसेल. म्हणजे दोन्ही हँड कशा आहेत, एकमेकांच्या अपोजिट आहेत, मिरर इमेजेस आहेत. आणि जर हा हँड या हँडवर जर आपण इम्पोज केला तर तो मॅच होईल का रे, मॅच होणार नाही. बरोबर आहे का, मॅच होणार नाही याप्रमाणे. बरोबर आहे का, तर मॅच होणार नाही हा. त्यामुळे हे दोन मिरर इमेजेस कसे असतात, नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस असतात. बरोबर आहे का. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण याचं, लॅक्टिक ॲसिड. ओके. आता हे जे लॅक्टिक ॲसिड आहे हा पण कसा आहे, कायरल कार्बन आहे, इथं पण कायरल कार्बन आहे. आणि हे दोन्ही कंपाऊंड कसे आहेत, एकमेकांना मिरर इमेजेस आहेत. फक्त काय फरक आहे दोघांमध्ये, यामध्ये OH राईट साईडला आहे, यामध्ये लेफ्ट साईडला आहे. म्हणजे दोन्ही कंपाऊंड कसे आहेत, स्टेरिओ आयसोमर्स आहेत. ओके. तर बघा मी एकदा रिपीट करतोय, आपण बघत आहे कायरल कार्बन्स. तर कायरल कार्बन कुणाला म्हटलं जातं, ज्या कार्बन भोवती चारही ग्रुप वेगळे असतील तर अशा कार्बनला काय म्हणायचं, कायरल कार्बन असं त्याला म्हणायचं. डेफिनेशन बघितले आहे आपण यामध्ये, द कार्बन इन मॉलिक्युल्स विच कॅरीज 4 डिफरंट काइंड्स ऑफ ॲटम ऑर ग्रुप इज कॉल्ड ॲज कायरल कार्बन्स. आता हे जे कायरल कार्बन आहे त्याला वेगळ्या नावाने पण आपण ओळखलं जातो. त्याला आपण अनसिमेट्रिकल कार्बन म्हणू शकतो, त्याला स्टिरिओ सेंटर म्हणतात, त्याला कायरल सेंटर पण आपण म्हणू शकतो. त्यानंतर हे एक्झाम्पल घेतलं आपण 2-क्लोरोब्युटेन, हे त्याचं एक्झाम्पल आहे. आणि हे जे कायरल कार्बन आहे ते पेयर्समध्ये असतात, एकटे सापडत नाही निसर्गामध्ये, तर पेयर्समध्ये असतात. आणि हे जे पेयर्स आहेत त्यांना आपण काय म्हणू शकतो, स्टिरिओ आयसोमर्स म्हणू शकतो. का म्हणू शकतो स्टिरिओ आयसोमर्स, कारण या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम आहे. मग कशामध्ये डिफरन्स आहे, तर जे ॲटमची अरेंजमेंट आहे
त्यामध्ये डिफरन्स आहे. त्यामुळे त्यांना या दोघांना आपण म्हणू शकतो इट इज अ स्टेरिओ आयसोमर्स आहेत, आपण त्यांना म्हणू शकतो. आणि हे कंपाऊंड कसे आहेत, नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस असतात, म्हणजे एकमेकांना ते मॅच होत नाहीत. जर एक लेअर दुसऱ्या लेअरवर आपण ठेवला तर ते मॅच होत नाही. ओके, एकमेकांच्या अपोजिट आहेत. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघितलं आपण लॅक्टिक ॲसिड्स. ओके, तर हा झाला कायरल कार्बन्स. पुढचा पॉईंट बघूया आपण नवीन. ओके, तर पुढचा पॉईंट आहे प्लेन पोलरायझ्ड लाईट्स, किंवा त्याला शॉर्टकटमध्ये आपण काय म्हणायचं, PPL लाईट्स. तर काय आहे बघा या ठिकाणी. तर बघा आपण सिम्पल लाईट जे आहे, आपण लाईटचं नेचर बघितलेलं आहे. ओके, समजा ही लाईट आहे आणि ही जी लाईट आहे ती तुमच्या दिशेला येत आहे याप्रमाणे. तर ज्यावेळेस आपण बघा जे सूर्यापासून जे रेज बाहेर पडतात त्या रेजच्या भोवती काय असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतात, वेव्ज असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन त्यामध्ये, आणि त्याच्याभोवती ऑसिलेशन होत असतं त्या लाईट भोवती, त्याला म्हणायचं ऑर्डिनरी लाईट्स. तर कसं असतं नेचर बघा. समजा हा सन आहे, यामधून काय रेज बाहेर पडत आहेत. ओके, तर हे कशा आहे, ऑर्डिनरी लाईट आहे, म्हणजे आपण जो बाहेर प्रकाश बघत आहे तो याप्रमाणे असतो. आणि यामध्ये जे रेज आहेत ते रेज कशा असतात, इट व्हायब्रेट इन ऑल प्लेन्स, सगळ्या प्लेनला ते व्हायब्रेट होत असतात. काही रेज वर जात आहेत, खाली जात आहेत, लेफ्ट साईडला जात आहेत, राईट साईडला जात आहेत. तर जे सिम्पल लाईट आहे आपण जे बाहेर बघत आहे त्याचे जे रेज आहेत ते सगळ्या प्लेनला, सगळ्या दिशेला ते व्हायब्रेट होत असतात, त्याला म्हणायचं ऑर्डिनरी लाईट्स. आता हे जे ऑर्डिनरी लाईट आहे ज्यावेळेस आपण ते पास करतो, कशामध्ये पास करायचं, प्रिझममधून पास करायचं, निकॉल्स प्रिझम. तर हे जे निकॉल्स प्रिझम आहे त्यामधून पास करायचं. आणि निकॉल्स प्रिझममधून पास केल्यानंतर जे बाहेर पडणारी जे रेज आहेत ते रेज कशा असतात, एका प्लेनला व्हायब्रेट होत असतात. अशा रेजला काय म्हणायचं, प्लेन पोलरायझ्ड लाईट्स. आता कसं काय असं होतं, इमॅजिन कसं होतं असं या ठिकाणी बघा. यामध्ये विचार करा की हे जे लाईट आहे यामधून पास केली की आपल्याला फक्त एका प्लेनला व्हायब्रेट होणारी रेज बाहेर पडतात. का असं होतं बघा. फॉर एक्झाम्पल एक विंडो आहे, हा विंडो आहे बरं का, त्याला असे लोखंडी बार आहेत आणि ही लाईट आहे, ती लाईट घेतल्यानं आपण पास केली, त्या विंडोमधून पास केले, तर कोणते रेज पास होणार आहेत रे या विंडोमधून, हे जे बार आहेत त्या बारला जे पॅरलल लाईट आहे, रेज आहेत ते फक्त पास होणार आहेत आणि बाकीचे जे रेज आहेत ते या ठिकाणी कट होणार आहेत. म्हणजे याप्रमाणे स्ट्रक्चर असं प्रिझममध्ये, म्हणजे प्रिझममध्ये असं स्ट्रक्चर त्यांनी बनवलेलं आहे, सिस्टीम आहे की त्यामधून काय होतं, फक्त एका प्रकारचे रेज बाहेर पडतात, बाकीचे रेज जे आहे ते कट होतात त्या ठिकाणी. ओके, तर हे झालं प्लेन पोलरायझ्ड लाईट्स. काय डेफिनेशन आहे बघूया आपण याचे डेफिनेशन्स. When ordinary light passes through Nichols prism, the emerging light vibrate in only one plane. बरोबर आहे का. तर काय सांगितलं आहे या ठिकाणी, ज्यावेळेस आपण एखादी सिंपल लाईट प्रिझममधून पास करतो
आणि प्रिझममधून पास केल्यानंतर जे बाहेर पडणारी लाईट आहे ते फक्त एका प्लेनला व्हायब्रेट होत असेल तर अशा लाईटला काय म्हणायचं, प्लेन पोलराइज्ड लाईट असं त्याला म्हणायचं. ओके, तर हा झाला PPL लाईट्स. पुढचा पॉईंट बघूया आपण. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आता व्हॉट इज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, काय डेफिनेशन आहे बघूया आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीची. सर्टन ऑर्गॅनिक सबस्टन्स which rotate PPL light through the certain organic substance which can rotate the PPL light in left or right side is called as ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. म्हणजे ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स कुणाला म्हणायचं, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, असं असे काही ऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत की ते काय करतात, त्या लाईटला रोटेट करतात. कुठल्या दिशेला करतात रे, लेफ्ट किंवा राईट साईडला. अशा ऑर्गॅनिक सबस्टन्सला काय म्हणायचं, ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स, किंवा त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आता यामध्ये ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी कशी मेजर केली जाते तर ते बघूया आपण. तर यामध्ये बघा, तर एक इन्स्ट्रुमेंट असतं, त्याला म्हणायचं पोलरीमीटर. आणि यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, ऑर्गॅनिक सबस्टन्स घेतलेला आहे. ओके, आणि काय करायचं, जे PPL लाईट आहे ते यामध्ये पास करायचे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑप्टिकल ॲक्टिव्ह आहे का नाही हे चेक करायचं आहे. ऑप्टिकल ॲक्टिव्ह म्हणजे काय, असं जो कंपाऊंड लाईटला रोटेट करतं त्याला म्हणायचं ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स, आणि जे कंपाऊंड लाईटला रोटेट करत नाहीत त्यांना म्हणायचं ऑप्टिकल इनॲक्टिव्ह कंपाऊंड्स. आता हे चेक करायचं आपल्याला. कसं चेक करू शकतो आपण, तर आपल्याला एक्सपेरिमेंट करावं लागेल लॅबमध्ये जाऊन. तर त्या ठिकाणी पोलरीमीटर ट्यूब असते, हे पोलरीमीटर ट्यूब आहे, आणि त्यामध्ये आपण ऑर्गॅनिक सबस्टन्स घेतलेला आहे. त्याची आपल्याला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी चेक करायची आहे की तो ऑप्टिकल ॲक्टिव्ह आहे का नाही, आणि त्यामध्ये काय पास करायचं, लाईट पास करायची. आणि आपल्याला रिझल्ट काय मिळतो बघूया. रिझल्ट, तर जो रिझल्ट आहे 3 प्रकारचा रिझल्ट मिळू शकतो. पहिला रिझल्ट काय बघा या ठिकाणी, नंबर 1, हां बघा. तर पहिली पॉसिबिलिटी काय असू शकते, ज्यावेळेस आपण PPL लाईट पास करतो त्या सोल्युशनमध्ये, आणि हे जे PPL लाईट आहे ते जर अनडिफ्लेक्शन झालं, अनडिफ्लेक्टेड म्हणजे त्याच्या पाथमध्ये कोणताही बदल झाला नाही, तर आपण ओळखायचं की ती ऑर्गॅनिक सबस्टन्स कसा आहे, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे. म्हणजे थोडक्यात जर त्या कंपाऊंडनं लाईटला रोटेट केलं नाही तर तो कंपाऊंड कसा असणार, ऑप्टिकल इनॲक्टिव्ह असणार आहे. पहिली पॉसिबिलिटी. सेकंड पॉसिबिलिटी काय असू शकते बघा, हां. तर सेकंड पॉसिबिलिटी कोणती असू शकते, तर बघा PPL लाईट पास केलेली आहे आपण, हा नॉर्मल पाथ आहे लाईटचा, आणि त्या नॉर्मल पाथपेक्षा क्लॉकवाईज डायरेक्शनला
म्हणजे या कंपाऊंडनं या लाईटला जर क्लॉकवाईज घड्याळाच्या काठ्याप्रमाणे त्या लाईटला रोटेट केलं तर आपण म्हणू शकतो ते सोल्युशन कसं आहे, ऑप्टिकल ॲक्टिव्ह सोल्युशन आहे. आणि जर एखादं कंपाऊंड त्या लाईटला राईट साईडला रोटेट करत असेल, क्लॉकवाईजला रोटेट करत असेल, तर त्यावेळेस त्याला म्हणायचं डेक्स्ट्रो रोटेटरी. काय म्हणायचं? डेक्स्ट्रो रोटेटरी. आता डेक्स्ट्रोचा अर्थ काय आहे? राईट साईड. जर एखादा कंपाऊंड लाईटला पीपीएल लाईटला उजव्या दिशेला फिरत असेल तर त्याला म्हणायचं डेक्स्ट्रो रोटेटरी. हा झाला सेकंड पॉसिबिलिटी. आता थर्ड पॉसिबिलिटी काय असू शकते बघा. हां, तर तिसरी पॉसिबिलिटी काय असू शकते की तो कंपाऊंड त्या लाईटला काय करू शकतो, लेफ्ट साईडला फिरवू शकतो, अँटी क्लॉकवाईज फिरवू शकतो. अँटी क्लॉकवाईज हा नॉर्मल पाथ आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडला म्हणजे या दिशेला तो त्या लाईटला रोटेट करू शकतो. त्याला म्हणायचं अँटी क्लॉकवाईज रोटेशन्स. तर अशा वेळेस तो कंपाऊंड कसा असणार, ऑप्टिकल ॲक्टिव्ह असणार आहे. ओके, तर अशा 3 प्रकारचे आपल्याला रिझल्ट मिळू शकतात. बघा मी रिपीट करत आहे. आपण बघत आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय आहे. तर ऑर्गॅनिक असे काही सबस्टन्स आहेत की ते काय करतात, त्या पीपीएल लाईटला रोटेट करू शकतात. रोटेट 2 प्रकारे करू शकतात, एक आहे लेफ्ट साईडला किंवा एक आहे राईट साईडला. तर हे जे प्रॉपर्टी आहे त्या ऑर्गॅनिक सबस्टन्सची काय प्रॉपर्टी आहे की ते लाईटला रोटेट करण्याची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आता कोणत्या अशा ऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत की ते लाईटला रोटेट करू शकतात, तर त्यामध्ये एक्झाम्पल आहे शुगर आहे, 2-क्लोरोब्युटेन आहे, लॅक्टिक ॲसिड आहे. ओके, तर हे कंपाऊंड काय करतात, त्या लाईटला रोटेट करू शकतात. त्यामुळे या कंपाऊंडला आपण काय म्हणू शकतो, ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड्स. बरोबर आहे का. आणि एखादं कंपाऊंड ऑप्टिकल ॲक्टिव्ह आहे का नाही कसं ओळखायचं रे, तर ते एक्सपेरिमेंट करावं लागतं आपल्याला. त्यासाठी आपल्याला पोलरीमीटर ट्यूब लागते. तर लॅबमध्ये ते सेटअप असतं, लॅबमध्ये जावं लागेल आपल्याला आणि त्या पोलरीमीटर ट्यूबमध्ये काय घ्यावं लागेल, ज्या सबस्टन्सची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी चेक करायची आहे असं सबस्टन्स त्यामध्ये घ्यावं लागेल आणि त्यामध्ये काय पास करावं लागेल, पीपीएल लाईट पास करावं लागेल. आणि 3 प्रकारचे रिझल्ट आपल्याला मिळू शकतात. पहिली पॉसिबिलिटी आहे की तो सोल्युशन त्या लाईटला रोटेट करू शकणार नाही, तर त्यावेळेस ते सोल्युशन कसं असतं, ऑप्टिकल इनॲक्टिव्ह असतं. दुसरी पॉसिबिलिटी आहे की तो कंपाऊंड त्या लाईटला क्लॉकवाईज फिरवू शकतं उजव्या दिशेला घड्याळाच्या काठ्याप्रमाणे, त्यावेळेस पण तो ऑप्टिकल ॲक्टिव्ह असतं आणि त्यावेळेस त्याला डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणायचं. का म्हणायचं रे डेक्स्ट्रो, डेक्स्ट्रोचा अर्थ आहे राईट साईड. तिसरी पॉसिबिलिटी आहे की तो कंपाऊंड त्या लाईटला अँटी क्लॉकवाईज पण फिरवू शकतो लेफ्ट साईडला, मग त्यावेळेस तो कसा असणार, ऑप्टिकल ॲक्टिव्ह असणार आहे. आणि त्यावेळेस त्याला म्हणायचं लिवो रोटेटरी. लिवोचा अर्थ आहे लेफ्ट साईड. ओके, तर हे झालं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आणि ते आपण कसं मेजर करू शकतो, चेक पण करू शकतो आणि मेजर पण करू शकतो. आता कुठला कंपाऊंड सर्वात कोण जास्त ॲक्टिव्ह आहे, कोण जास्त रिॲक्टिव्ह आहे, कुठल्या कंपाऊंडची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी जास्त आहे हे आपण कसं चेक करू शकतो, तर या एक्सपेरिमेंटद्वारे आपण ते करू शकतो. तर अँगल जो आहे टीटा म्हणतो आपण त्याला, तो टीटा किती आहे त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आपण चेक करू शकतो. प्रत्येक कंपाऊंडची चेक करू शकतो आपण. ठीक आहे, तर आज या ठिकाणी आपण थांबूया, राहिलेले पार्ट आपण उद्या घेऊया.